डॉक्टर साहेब, मला असं विचारायचं आहे की आता आपण बघतोय की कुठल्याही व्यक्तीला, लहान असो मोठा असो, नाचता नाचता अटॅक येऊन त्यांचा मृत्यू होतो. हो. आणि आपल्या माहितीसाठी हे कोरोनापासून हे खूप आता त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागले. बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी ह्या सिरपचा काय उपयोग आपल्याला होईल का? हा, अमृत सिरपचा निश्चितच आपल्याला 100% उपयोग होणार. कारण की ज्यावेळेस कोरोनाचा ज्यावेळेस काळ होता त्या काळामध्ये संशोधित केलेली औषधे जी आहेत ही जगामध्ये कोणाकडे उपलब्ध नव्हती. मग भारत असो की युरोप असो की कुठलाही खंड असो, ह्यामध्ये सर्वांनी काय केलं की सुरुवातीला ज्यावेळेस कोरोना सुरुवात झाला आहे त्यावेळेस आपले म्हणजे अँटीबायोटिक जास्तीत जास्त औषध देण्यात आले. मग सर्वांनी विचार काय केला की बा क्लोरोक्विन नावाचा आपला एक पदार्थ आहे जो फॉरेन, त्याला मॉडर्न ॲलोपॅथिक मेडिसिन म्हणतो आपण. तर क्लोरोक्विन औषधांचा भडीमार पेशंटवर करण्यात आला. नंतर रेमडेसिवीर करण्यात आलं. परंतु एक्झॅक्टली ह्या व्हायरसच्या जीन्सबद्दल कोणाला जास्त माहिती नव्हती. त्यामुळं उठला सुटला की कोणी कुठलीही पॅथी असो, सर्वांनी अँटीबायोटिक हे एक लक्षात घेऊन त्याला औषध देण्याची सुरुवात केली. ह्यामुळे झालं काय की तुमचं शरीर जरी आहे परंतु ह्या शरीरामध्ये मन हा एक प्रकार ठेवलेला आहे. आणि त्यावेळेस मन पण माणसाचं खराब झालेलं होतं की माझं काय होईल, कसं होईल, आता मी मरणारच वगैरे वगैरे. तर ह्यावेळेस मन दूषित होणे आणि तुमच्या शरीरावर झालेला ॲलोपॅथीचा भडीमार, ह्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे काही आपल्या शरीरामध्ये जे हाडं आहेत, हाडांमध्ये बोन मॅरो नावाचा एक प्रकार असतो. तो तोंडाच्या लाडीसारखा नेहमी तांबड्या, पांढऱ्या, लाल स्पेसिस तो काढत असतो. ह्या सर्वांच्या आता ते स्त्रावच होणं बंद झालेलं आहे. इम्युनिटीच लोकांची कमी झालेली आहे. तर त्यासाठी अमृत खूपच चांगला प्रॉडक्ट आहे की ज्या लोकांना त्या काळामध्ये भरपूर औषधं घेऊन शरीरावर जे काही दुष्परिणाम झाले असतील ते दुष्परिणाम याने निश्चितच नीट होतात. त्याचं कारण असं की ह्यामध्ये ज्या काही जीवनीय वनस्पती आम्ही टाकलेल्या आहेत, ज्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या जीवनीय वनस्पती जंगलामधून जाऊन आणून आम्ही त्याचं कषायविधीने करून त्या पद्धतीचं औषध तयार केलेलं आहे. आणि ह्याचा तुम्ही घेतल्या पहिल्या 7 दिवसामध्ये ज्याला एखाद्याला काही साईड इफेक्ट झालेला आहे, शरीरामध्ये इम्युनिटी नाही आहे, शरीरामध्ये प्रतिकार क्षमता नाही आहे, थकवा येतोय, नेहमी झोपल्यासारखं वाटते, आळसपणा येतोय, तो त्या वेळेचा जो काही आपला तो पिरियड होऊन गेला कोरोनाचा, त्या पिरियडमध्ये ज्या लोकांना साईड इफेक्ट झालेला आहे अशा लोकांना त्वरित पहिल्या एका बॉटलमध्येच फरक येतो. आणि हा जर तो नित्य सेवन करत असेल 5 महिने 6 महिने तर त्याला अमृता समान हे त्याच्या शरीरावर कार्य करत आहे. येणारे जे धोके आहेत, हृदयविकार म्हणा किंवा ब्रेन स्ट्रोक म्हणा, हे सगळे याच्यामुळे टळू शकतील. हे टळू शकतात. खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण की हृदयरोग, ब्लड प्रेशर आणि पॅरालिसिस हे आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वात पहिले तुमचं मेटाबॉलिझम ठीक नसतं, तुम्हाला तुमचं चयापचय ठीक नसतं, तुम्हाला अन्नच जर व्यवस्थित नसत असेल तर मग तुमचा रस चांगला तयार होत नाही, पर्याय मल उत्सर्जनाची क्रिया व्यवस्थित होत नाही. आणि शरीरामध्ये पहिला धातू रक्त हा जर व्यवस्थित तयार झाला आणि रक्त जर शुद्ध झालं आपल्या शरीरामध्ये तर कुठलीही कचरापट्टी तुमच्या शरीरामध्ये तयार होत नाही. आणि रक्तवाहिन्यांच्या मधला भाग जो काही कडक होतो तो रक्तामधील असणारा टाकाऊ पदार्थ मध्ये थर चढतो आणि तो थर चढल्यामुळं मग तुमच्या रक्तवाहिन्या कडक होतात. तिथं कडक झाल्यानंतर आणखी रक्तामध्ये येणारे जी घाण आहे ते तिथे थांबतं, पर एक क्लॉट तयार होतं. तर आपला जो अमृत प्रॉडक्ट आहे हा अमृत प्रॉडक्ट तुमच्या शरीरामध्ये रक्ताची गाठ होऊ देणार नाही. अधिक रक्ताला लागणाऱ्या ज्या काही तांबड्या, पांढऱ्या आणि लाल स्पेसी आहेत ह्या जर व्यवस्थित निघत नसतील तर हे डायरेक्टली 3 महिने आपण नॅचरल रूपाने फर्मेंटेड केलेलं असल्यामुळं हे डायरेक्टली घेतल्या रक्तामध्ये मिसळतं आणि तुमचे कुठलेही क्लॉट होऊ देणार नाही. पर्यायी तुमच्या जर रक्तवाहिन्या व्यवस्थित राहिल्या, सॉफ्ट राहिल्यात तर तुम्हाला पॅरालिसिस सारखे आजार होणार नाही, हृदयासारखे आजार होणार नाही. ब्लड प्रेशर ज्या लोकांना नेहमी एक वेळ गोळी घेतल्यानंतर बीपी त्यांचा नीट राहत नाही तर डॉक्टर 2 वेळ त्याला गोळी देतात आणि पर्याय शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढतात, असे टॉक्सिन्स पण हे काढतंय. असं हे अमृताचं सेवन केल्यामुळे कुठलाही रोग होणार नाही आणि जो मनुष्य ह्याला नित्य सेवन करेल त्याला रोगच होणार नाही. असं हे माझं म्हणजे स्वास्थ्य रक्षणम व्याधिताना व्याधी परिमोक्ष ही जी काही आयुर्वेदाची कल्पना आहे हे फक्त संपूर्ण भारतामध्ये, आयुर्वेद हा भारताचाच आहे त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये हा पहिला प्रॉडक्ट आहे. 3ऱ्या पिढीमध्ये हा माझा व्यवसाय आहे. 3 पिढ्यापासून जे काही मला अवगत ज्ञान होतं जंगलामध्ये जाऊन त्या वनस्पती आणणे, त्याचं शोधन करणे आणि तयार करणे ते तयार केलेलं आहे.
तर नित्य सेवन करणारा ज्या मनुष्यांनी 60 एकड पूर्ण केलेली आहे त्यांनी हा जर नित्य प्रोडक्ट सेवन केला आहे त्यांना निश्चित दीर्घायू ते जगतील, कुठलाही आजार त्यांच्या जवळ येणार नाही. आणि मलबद्धता आणि थोडं शारीरिक कमजोरी, विकनेसपणा आणि जे काही आळस वगैरे येणे हे अशक्तपणामुळे असतात, हे सर्वच आजारांनी निघून जातात. तर अमृत हे नित्य सेवन करावं आणि योग अनुपानाने सर्वच रोगाचा याचा नाश होतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, खूप छान अशी माहिती दिली.